नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मग याचा आजचा भाग खूप मस्त आहे. रविराज प्रियाला इतका बोलतो की तो खोटी वगैरे बोलतेस आणि ती इतकी रडते ना, खूप मज्जा येते आजच्या भागात. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. दामिनी आता अर्जुनला विचारते की प्रियाने मेसेज केला होता वगैरे, या सगळ्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे. तर आता अर्जुन तिला बोलतो की खुनाच्या रात्री साक्षी 2 तास कुठे होती, याचा पुरावा आहे का तुमच्याकडे. तर आता मात्र दामिनी गप्प बसते. आता अर्जुन बोलतो की नाही ना, पण पुरावे मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टाने वेळ दिलाय, बरोबर. पुढे आता अर्जुन बोलतो मग तसाही वेळ मलाही मिळावा युअर ऑनर. खुनाचा प्लॅन हा साक्षी आणि तन्वीने मिळून केला होता. खून हा साक्षीनेच केलाय आणि तन्वीने तिला वाचवण्यासाठी म्हणून पोलिसांना मेसेज केला. हे सगळंच मी सिद्ध करेल, असं आपलं स्टेटमेंट कोर्टासमोर देऊन आता अर्जुन आपल्या जागेवर जाऊन बसतो. आता जजसाहेब सांगतात अर्जुन सुभेदार यांनी सांगितलेले मुद्दे आणि त्या मुद्द्यांचे पुरावे कोर्टाने हे लक्षात घेतलेले आहेत. हा खून खरंच मधुभाऊने केला आहे का आणि त्यानंतर आणि पोलिसांकडे गेलेल्या मेसेजच्या संदर्भात नक्की काय घडलं, या सगळ्याबद्दल शंका यायला भागच आहे. त्यामुळे हा कोर्ट अर्जुन सुभेदारला आणखी काही पुरावे गोळा करण्यासाठी वेळ देत आहे. त्यामुळे आता सगळे खूप आनंदी होतात. पण आता दामिनी, प्रिया आणि साक्षी महिपत वगैरेचा चेहरा पडला असतो. आता कोर्टची सुनवाई इथेच संपते आणि जजसाहेब चालले जातात. दामिनी सुद्धा आधी खाली तोंड करून चालली असते, पण आता अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो मिस दामिनी देशमुख, तुमचा कॉन्फिडन्स जरा कमी पडतोय असं तुम्ही मला म्हणाले होतात ना. अरे पण ती तर अवस्था तुमचीच दिसते आज. सायली आता दामिनीला बोलते दामिनी मॅडम, अतिविश्वास हा अहंकारी माणसाचा गुण असतो आणि ती सगळ्यात मोठी चूक असते आणि तुम्ही नेमकी तेच करून बसलात. त्याचे परिणाम काय झालेत हे बघतायत ना. आता त्यावर अर्जुन बोलतो आजपर्यंत तुम्ही तुमच्या सगळ्याच केस पैसा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्सच्या भरोश्यावर जिंकत आले आहेत. पुढे आता अर्जुन तिला बोलतो की अगदीच 2 हिअरिंगमध्ये केस तुमच्या फेवरमध्ये असायची, पण तुम्हाला आता 2 वर्ष लागेल, कारण सत्य बाहेर यायला वेळ लागतो आणि मग का जर एकदा ते बाहेर आलं ना तर कोणीही त्याला खोडून काढू शकत नाही, असं आता तो महिपतकडे बघत बोलतो. तर महिपत आपली मन खालीच टाकतो. त्यावर आता इकडे दामिनी बोलते अरे 1 हिअरिंग तुमच्या बाजूने गेलं तर किती बोलताय तुम्ही दोघं. सुभेदार केस अजून संपली नाही आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो आणि फार दिवस टिकणारही नाही. आणि बघा आता शेवटच्या काही हिअरिंग आहेत ना, ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, दॅट्स माय प्रॉमिस. आणि आता दामिनी त्याला स्माईल देते आणि तिथून निघून जाते. महिपतही जायला लागतो. तर आता अर्जुन त्याला थांबवतो आणि बोलतो शिखरे, आता उलटे आकडे मोजायला लागा की तुम्ही, कारण आता जो टाइम बॉम्ब तुमच्यावर पडणार आहे ना, त्यातून तुम्ही दोघं वाचू शकणार नाहीत. तर आता साक्षी सुद्धा इकडे तिकडेच बघत असते. त्यावर आता महिपत बोलतो याचं उत्तर मी तुला दिलं असतं, पण आमच्या देशमुख बहिणी आम्हाला सांगितलंय त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठंच काही बोलायचं नाही म्हणून, नाहीतर दिलं असतं उत्तर. त्यावर आता इकडे सायली हसते आणि बोलते नाही, मी तर म्हणते ना तुम्ही त्यांचा सल्ला घ्याच, कारण प्रियाने काय आहे ना सल्ला घेतला होता त्यांचा आणि तिची अवस्था काय झाली तुम्ही बघताय ना. तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य खूप हसू लागतात. तर मात्र इकडे प्रियाचा चेहरा पांढराच पडतो. पुढे आणखी एकदा सायली बोलते की त्यामुळे तुम्ही तिचा सल्ला नक्कीच घ्या. तर त्यावर मी पण असा बोलतो. तर आता पुढे काही तो बोलणार असतो तितक्यात साक्षी त्याला बोलते की अण्णा सर इथे थांबण्यात आता काही अर्थ नाही आहे. त्यावर आता महिपत बोलतो हा चला मला पण काही इथे थांबवून माझ्या वेळेची खोटी करायची नाही, हा चला असं म्हणत आता ते दोघेही आता बाहेर निघून जातात. मधुभाऊ आता अर्जुन समोर हात जोडत असतात. तर आता अर्जुन असं त्यांना समजावतो की नको. तर इकडे बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला आता दाखवलं जातं की रविराज खूप रागात असतो. तर इकडे प्रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती काही बोलणार तितक्यात आता अश्विन बोलतो तन्वी, आज जे काही घडलं ना ते आपण नंतर डिस्कस करूया. आणि आता हे ऐकून नगरा सुद्धा घाबरतो. त्यावर आता अश्विन बोलतो काका मी निघतो. त्यावर आता रविराज बोलतो की नाही, आपण सगळेच आता माझ्या घरी जातोय लगेच. इकडे आता प्रिया घाबरते आणि ती मनात विचार करू लागते मेले बहुतेक ना याच्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी निघाली आहे वाटतं, पोरीच्या प्रेमाची. आता महिपतच्या आधी तर हाच माझा जीव घेईल. तर आता अश्विन रविराजला बोलतो की ठीक आहे आपण जाऊया तुझ्या घरी, आम्ही दोघंही येतो. तर इकडे प्रिया समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती टाळण्याचा प्रयत्न करते रविराजकडे जाण्याचा. तर ती बोलते अश्विन घरी आहे ना, आपलं सगळं वाट बघत असतील ना. आणि ती आता रविराजला बोलते बाबा आम्ही उद्या येतो. त्यावर आता रविराज तिला बजावतो की उद्या नाही आजच. पुढे आता रविराज तिला बोलतो की माझ्या मनात काही प्रश्न आहे, त्याची उत्तरं मला आत्ताच हवी आहे. आणि आता तिथून रविराज समोर निघतो. तर इकडे प्रिया आता अश्विनला बोलते अश्विन तू घरी जा, हा मी बाबाकडे जाते. तर आता अश्विन तिला उत्तर देतो आणि बोलतो का मी सुद्धा तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या माहेरी.
आज जे दादाने पुरावे सादर केले ना कोर्टात, ते बघून मला रेस्टलेस व्हायला लागलंय. तो जे बोलला त्या सगळ्याचा काय अर्थ आहे तन्वी? त्यावर आता प्रिया नाटकी करते आणि बोलते, अश्विन आपण बोलूया ना. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही, आपण दोघंही आता रविराज काकांकडेच चाललोय, चल. आता इकडे प्रियाला सुद्धा नाईलाज असतो आणि ती सुद्धा चुपचाप तिथून निघून जाते. तर आता ते दोघं गेल्यावरती आता सगळेजण डिस्कस करत असतात. तर कुसुम बोलते की प्रियाचा चेहरा किती पडला होता ना. काय ना, तिला तर असं वाटलं असणार की ती खोटं बोलणाऱ्याने कोणाला कळणारच नाही, पण बघा आता काय झालंय ते. तर आता मधुभाऊ बोलतात, माझा तर जावई बापूंवर पूर्ण विश्वास होता, ते एक ना एक दिवस जगासमोर सत्य आणतीलच. तर आता सायली बोलते, मधुभाऊ तुम्हाला आधीपासूनच माझ्यापेक्षा यांचंच जास्त कौतुक आहे. तर आता मधुभाऊ बोलतात, करणारच. तू आणि ते काही वेगळे आहेत का? त्यांचं कौतुक ते तुझंच कौतुक. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात आणि आता त्यावर अर्जुन तिला बोलतो, तुमची साथ होती म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलोय, थँक्यू. आता कुसुम अर्जुनला विचारते, अर्जुन सर आपण केस जिंकू ना नक्कीच? तर आता अर्जुन स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडंटली उत्तर देते की हो. महिपत, तन्वी, दामिनी आणि साक्षी यांना वाटतं की ते काहीही करेल आणि सुटून जातील, पण असं काहीच होणार नाही. आता असं म्हणून सगळे सुद्धा आपल्या घरी जायला निघतात. तर आता सीन शिफ्ट होतो आणि आता आपल्याला रविराजकडला सीन दाखवला जातो. तिथे आता प्रतिमा आणि सुमन सुद्धा असतात. तर इकडे प्रिया आणि अश्विन सोफ्यावर बसले असतात आणि रविराज इकडून तिकडे चक्रा मारत असतो. तर आता ही प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि बोलते, बाबा बाबा तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना. तुमचा तर माझ्यावरचा विश्वासच उडालाय. किती जोकर दिसतं ना ही नाटक करताना खरंच, पण आपण कॅरेक्टरबद्दल बोलतोय. तर आता इकडे रविराज बोलतो, माझा तुझ्यावर विश्वास ठेवायची इच्छा तर खूप आहे, पण आज कोर्टात जे काही झालं ना, जे पुरावे सादर झालेत ते मी नाकारू नाही शकत. त्यावर आता प्रतिमा विचारते, कसले पुरावे? आज कोर्टात नेमकं काय घडलंय? तर आता रविराज तिला बोलतो की आपली मुलगी सराईतपणे खोटं बोलते याचा संशय तर मला आधीच होता, पण आज ते सिद्ध सुद्धा झालंय प्रतिमा. तर इकडे प्रिया ढसाढसा रडायची आपली नाटकं सुरू करते. आता रविराज तिला सांगतो, तन्वी तुझा बाप हा वकील सुद्धा आहे. अगं आज अर्जुन जे काही कोर्टामध्ये बोलला त्यातली तू एकही गोष्ट मला सांगितली नव्हती, आणि ती साक्षी शिखरे खुनाच्या आधीपासून तुझी मैत्रीण आहे, तू हे पण मला सांगितलं नव्हतं. आता इकडे प्रतिमा आणि सुमन एकदम आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात. त्यावर आता अश्विन बोलतो, मला सुद्धा याचा खूप मोठा शॉक बसला. तू अशी म्हणाली होतीस की साक्षीवर खोटे आरोप झाले म्हणून सिंपत्ती म्हणून तू तिच्या सोबत होतीस आणि ते सिद्ध झाल्यावरच तुमची मैत्री झाली. त्यानंतर तो सगळा कोर्टामध्ये जो दादांनी पुरावा सादर केला, CCTV फुटेज आणि त्यानंतर पैसे घेणं, हा सगळा काय प्रकार आहे? तर प्रिया गप्प बसते. रविराज तिला म्हणतो, तन्वी मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. तर आता सुमन बडी पडतीच्या नाटकाला आणि बोलते की भाऊजी अहो बघा ना पोर किती घाबरली आहे, बघा ना. तर आता तिला थांबवतच रविराज बोलतो, आज कोणीही तिची बाजू नाही घेणार. तर आता प्रिया बोलते, माझी बाजू घेणारं कधीच कोणी नव्हतं हो बाबा, आणि आईबाबांशिवाय वाढलेल्या पोरींवर कोण का तिच्यावर विश्वास करेल, कोण ऐकून घेईल तिचं? फॅशन डिझायनिंग करायचं स्वप्न होतं माझं, आणि माझे खायचे सुद्धा वांदे होते. तेव्हा तिथे साक्षी आली आणि तिने फी भरण्याची तयारी तिथे दाखवली, आणि अशा परिस्थितीत मी तिला कसं नाही म्हणणार होते हो, असं ते रडतानाच सांगू लागते. त्यावर आता रविराज तिला बोलतो, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तन्वी. तू तुझी साक्षीबरोबर असलेली मैत्री तू माझ्यापासून का लपवलंय? तर आता प्रिया बोलते, कारण तिच्यावर खुनाचा आरोप होता म्हणून मी घाबरले होते बाबा, आणि दुर्दैवानं तो खून होताना मी पाहिलं होतं. इकडे आता सीन शिफ्ट होतं. अर्जुन, सायली आणि मधुभाऊ आता घरी आलेले असतात. तर सायली आता त्यांना सांगते की मधुभाऊ तुम्ही हात तोंड धुवून घ्या, मग मी तुमच्यासाठी छान खिचडी करते, मग तुम्ही जेवण करा आणि आराम करा. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, खूप आनंदी असतात ते, की नाही नाही अजिबात नाही, मी आज दमलो नाही आहे, तर उलट आज माझ्या मनाला एक उभारी आल्यासारखी वाटते आहे. आता त्यावर अर्जुन आणि सायली खूप आनंदी असतात. तर मधुभाऊ बोलतात की जावई बापू तुम्ही तर आज चमत्कारच केलाय. आता यानंतर प्रिया आणि साक्षी जास्त खोटं बोलू नाही शकणार. त्यावर आता अर्जुन बोलतो की त्या खोटं बोलणारच आहेत, कारण आज कोर्टात जे काही झालं त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, दामिनी काय गप्प बसणार आहे? नाही मधुभाऊ, आजची हिअरिंग झाल्यावर ती इतकी चिडली असेल ना की कोर्टात वाटेल ते खोटे आर्ग्युमेंट करणार आहे ती. त्यावर आता सायली बोलते, करू द्या, पण त्यांचं सत्य जे काही तुम्ही सगळ्यांसमोर उघडं पाडलंय ते काही आता लपू नाही शकणार ना. तुमच्या इतक्या महिन्यांची मेहनत आहे ना ती फळाला आली आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो, माझी नाही आपली. तर आता अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो आणि सांगतो, मधुभाऊ तुमच्या मुलीने मला आजपर्यंत खूप काही पॉईंट सांगितले आणि ते कनेक्ट करत करत आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. आता सायली बोलते, पुरे हा, आता माझं कौतुक नका करत बसू, माझं कौतुक करत बसलात ना तर झालं, चला आपण आज जाऊया. तर आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, पण आज कोर्टात जे काही झालं ना ते आपण घरात सांगूया. त्यावर आता सायली बोलते की प्रियाबद्दल सुद्धा
अहो नको ना, घरात सगळ्यांना त्रास होईल. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो द्या ना. हे बघा आता कोर्टात त्यांना प्रियाच्या झिंग्या हे उडणारच आहे आणि ते घरापर्यंत पोहोचेल सुद्धा, त्यामुळे आपणच ते सांगायला हवं. काय ना, त्यापेक्षा आपणच सांगितलं तर त्यांना त्रास जरा कमी होईल. त्यावर आता सायलीची इच्छा नसते सांगण्याची. त्यावर आता मधुभाऊ तिला समजावून सांगतात की साऊ बाळा, जावई बापू बरोबर बोलतायत, मला ते पटतंय. आता मला वाटतं हे सगळे घरी सांगणारच आहे. सीन शिफ्ट होतो आणि आता इकडे प्रिया रडत असते आणि आपली नाटकं करत असते. ती बोलते मी किती खरं बोलत असले ना तरीही माझी तिच्या बरोबर मैत्री आहे असं मी म्हटल्यावर माझ्यावर कोण विश्वास करणार होतं. सगळ्यांना तर असंच वाटलं असतं ना की मीच खोटी बोलते आहे, म्हणून मी कोणालाच काही सांगितलं नाही. त्यावर आता रविराज बोलतो मलाही नाही, माझ्यावर तुला इतका सुद्धा विश्वास नाही वाटला. त्यावर आता प्रिया बोलते इथे प्रश्न विश्वासाचा नाही आहे, कोर्ट कचेरीने ना माझं डोकं भनभनत आहे, मला काही सुचत नाही. तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की मला हे सांगायला हवं होतं आमच्या दोघींच्या मैत्रीबद्दल, पण आज बघा ना मला काय काय सोसावं लागतंय, त्यामुळे शिक्षा होणार मला. त्यावर आता सुमन बोलते की म्हणजे कोर्ट आता तुला शिक्षा करणार. त्यावर आता नागराज बोलतो आरोपीची अशी जुनी मैत्री असली तर असं कोर्ट काही शिक्षा नाही करत सुमन, तू गप्प बस ना जरा. इकडे आता प्रियाला कळतं की कोणीच तिच्या ट्रॅपमध्ये फसत नसतं, त्यामुळे आता ती अजून नाटकं करते आणि बोलते माझ्यावर कोणाचा विश्वास नाही बसत आहे बहुतेक, आणि म्हणूनच हे मला जास्त याचा त्रास होत आहे. त्यामुळे आता अश्विन थोडासा इमोशनल होतो आणि तिला धीर द्यायला लागतो. सीन शिफ्ट होतो. आता इकडे दामिनी बोलते तिच्या ऑफिसमध्ये महिपत असतो. तुमची मुलगी ती साक्षी आश्रमातल्या सगळ्या लहान लेकरांची वगैरे तिकीटं काढते आणि तिने स्वतःच्या कार्डमधलं हे ट्रान्झॅक्शन केलं, आणि हे सगळं करत असताना तुम्ही कुठे होतात, काय करत होतात तुम्ही काय बाटली घेऊन बसला होतात का. त्यावर आता महिपत बोलतो अरे आता तिकीटं कुणं काढली, कुठून पैसे काढून काढली ही पण आता त्या इंटरनेटला कळत असणार, हे कोणाच्या बापाला माहिती. आता तुम्ही एक काम करा, झाली चूक, ते निस्तरायची कशी तुम्ही तेवढं सांगा. आता दामिनी बोलते अरे वा मस्त. साक्षी आणि प्रिया एकमेकींना मस्त चार चौघात येऊन भेटत होत्या आणि त्यानंतर कॅफेमध्ये बसून एकमेकींना कॅश सुद्धा देत होत्या, आणि त्या कॅफेमध्ये CCTV कॅमेरा असेल इतकी साधी गोष्ट त्यांना समजली नाही का. गाड्या भरून त्यांनी माती खाल्ली आणि ती मी निस्तरायची. आता दामिनी खूप चिडली असते. त्यावर आता महिपत बोलतो की हो तुम्हाला ते निस्तरावं लागणारच, कारण मी तुम्हाला पैसे देतो. त्यावर आता दामिनी बोलते मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की एकही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही, मग तुम्ही का लपवली. त्यावर आता महिपत बोलतो लपवली बिपवली नाही, काहीतरी सांगायचं राहून गेलं असल. तर आता दामिनी बोलते हे काही सांगायच्या गोष्टी ज्या राहून गेल्या आहेत ना त्या माझ्यावर कशा शेकताय ते तुम्हाला कळतंय का. तर आता महिपत बोलतो तुमच्यावर त्या शेकल्या तरी चालते, माझ्यावर शेकल्या तरीही चालते, पण माझ्या लेकीवर जर का ते शेकलं तर तुम्हाला खरा महिपत शिकरे दिसणार. मी आजपर्यंत तुमच्यासमोर कमरेनं वाकून उभा राहिलो आणि तुम्ही म्हटलं मान खाली घाला, घातली. तुम्ही म्हटलं चूप बसा, मी चूप बसलो. तुमच्यासमोर नाचलो, डोळ्यातनं टिपण काढली. कोणासाठी, कशासाठी, माझ्या लेकीसाठी. आणि तीच लेक माझ्याकडे आता घरात अशी बसून इकडे तिकडे भन्नाट अशी बघत असते. पुतळा झालाय तिचा, पुतळा, कळलं का. आणि आता जर का ऐन टायमाला तुमची हुशारी जर का खचली आणि तुमच्यामुळे जर का तिला कायमचं जेलात जावं लागलं तर तुमच्या वकिलीच्या सारा ढिंग्या आणि तुम्ही दोघंही गेले कचऱ्याच्या डब्यात असं समजा. आता दामिनी त्याच्याकडे बघते आणि बोलते तुम्ही मला धमकी देताय का. त्यावर तर महिपत बोलतो नाही नाही, धमकी तेच देतात जे ते करू शकत नाही, आणि मी खूप काही करतो, कळलं. आणि आपला प्रतिस्पर्धी चांगला असला तर केस लढायला किती मजा येते ना. त्या सुभेदारची माझ्याशी गाठ आहे, कोण बोललं होतं. तर आता दामिनी उठते आणि बोलते मीच बोलले होते, आणि ते खरंही आहेच. तुमच्या आणि तुमच्या मुलीमुळे मला हे केस सोडवायला जरा कष्ट लागतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शिखरे, मी हे केस जिंकूनच राहणार. तुमच्यासाठी नाही, तुमच्या मुलीसाठी नाही, तर माझ्यासाठी. मी अर्जुन सुभेदारकडनं मात खाणार. त्यावर आता इकडे महिपत बोलतो तुम्ही मात खा नाही तर माती खा, माझी लेक निर्दोष सुटली पाहिजे. तर आता दामिनी त्याला बोलते ओ शिखरे बस झालं हा, ही केस कशी लढायची ना ते माझं मी बघेन. तुम्ही मला केस लढायची फी दिली आहे, विकत नाही घेतलं, त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आणि चालतं व्हायचं इथून. तर आता महिपत बोलतो चालेल मग मी तोंड बंद ठेवतो माझं, आणि हा तुम्हाला शेवटचा चान्स. असं म्हणत महिपत तिथून निघून जातो. तर आता दामिनी विचारच करत राहते. इकडे आता सगळेजण वाट बघत असतात आणि आता प्रताप बोलतो अगं काय झालं कल्पना, एवढी रेस्टलेस का आहे तू, कारण कल्पना सतत दाराकडे बघत असते. त्यावर आता कल्पना बोलते अहो हे आश्रम केसची तारीख असली ना तर मला काही चेनच नाही पडत. त्यात काय आहे ना, ती तन्वी घरातून निघताना आज खूप अपसेट होती, आणि आता सगळे घरी परत आल्याशिवाय हे कळणारच नाही की कोर्टात नेमकी काय झालंय ते. तर आता एक एक करून सगळेजण आत येतात, अर्जुन सायली वगैरे, आणि आता ते सगळ्यांना सांगतात, आणि हे सांगायलाच हवं. आता अर्जुन सायली आणि मधुभाऊ आत आल्यावर सुद्धा कल्पनाचं लक्ष ना दाराकडेच असतं, कारण तिला तन्वीची वाट असते.
आता इकडे अर्जुन आणि सायली हे स्माईल करत असतात, तर आता कल्पना मनात विचार करू लागते की यांचे चेहरे पाहिल्यावर असं वाटतंय की कोर्टात फार काही गोंधळ नाही झालेला. आता प्रताप विचारतो, हे काय अश्विन आणि तन्वी हे दोघं कुठे आहेत? त्यावर आता सगळेजण गप्प बसतात. कल्पना विचारते, कोर्टातून निघाल्यावर तुम्ही तन्वीला का? तितक्यातच आता इकडे मधुभाऊ बोलतात की साऊबाळा मी जरा आराम करतो, आणि असं म्हणत ते तिथून निघून जातात. आणि आता कल्पना बोलते, कोर्टामध्ये काही वेडावाकडं तर नाही घडलं ना? आणि ती आता प्रतापला बोलते, ही तन्वी ना त्या आश्रम केसमध्ये नाहक अडकल्या गेलेली आहे. त्यावर आता अर्जुन सायलीला खुणावतो की बघा, यांना निश्चित तन्वीचीच पडली असते. कल्पना आता बोलते प्रतापला की ना मला नेहमी भीतीच वाटत असते काय होईल म्हणून कोर्टमध्ये आश्रम केस आले की. त्यावर आता इकडे अर्जुन तिला बोलतो, आज कोर्टात बरंच काही घडलं आहे मम्मा, आणि ते फार काही प्लेझंट नाही आहे. त्यावर आता इकडे कल्पना विचारते, म्हणजे इतकं काय घडलं आहे? त्यावर आता इकडे अर्जुन बोलतो, सांगतो, तुम्ही आधी बसा. आता प्रताप विचारतो, अर्जुन काही सिरियस आहे का? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो डॅड, आज कोर्टात झालं असं की. आणि आता अर्जुन सगळं काही सांगू लागतो जे काही कोर्टात झालंय ते, आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार हे फायनली आपल्या सगळ्यांची रिक्वेस्ट ऐकली आहे डायरेक्टरनी, लेखकांनी. मी कमेंट्समध्ये बघायची की मिसेस सायली का म्हणते अजूनही अर्जुन सायलीला बायकोच म्हणायला हवं किंवा सायली म्हणायला हवं. त्यावर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आता सायलीला बोलतो, जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली तशी आता मिसेस सायलीची बायको पण होईल. सायली विचारते कसं? त्यावर आता अर्जुन बोलतो, माझी बायको सायली. त्यानंतर इकडे आता घरी आल्यावर प्रिया खूप मोठा तमाशा करते घरी आणि बोलते की वा, इथे आल्यावर तुम्ही माझे हार सेलिब्रेट करताय का असं? आणि सायलीच्या हातातलं ताट ते फेकून देते. तर आता प्रताप तिच्यावर ओरडतो. तर अर्जुन आता तिला बोलतो, काय गं, तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणलाय म्हणून का तू घरी असा तमाशा करशील? तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.